दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. वकिलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अथर्व न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स गोरेगाव दिंडोशी या परिसरामध्ये आणि इथल्या सुनबाई सीमा शिंदे आणि सासूबाई वंदना शिंदे यांना भेटणार आहोत. दिंडोशी परिसरात ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे पूर्वी डोंगर होते असं म्हणतात, पण आता कोणाचा विश्वास बसणार नाही. इतकी छान वसाहत तिकडे उभी राहिलेली आहे. अनेक कुटुंब या ठिकाणी राहतात आणि अशाच कुटुंबापैकी एक शिंदे कुटुंबामध्ये जाऊन आज आपण त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला लगेच. सुनबाई, कपाट स्वच्छ आहे सासूबाई. खिडक्या मस्त आहेत. भांडी एकदम चकचकीत. ओटा चमकतोय आणि ताट आरशासारखं स्वच्छ. घरच्या सुनेने रोजच्या रोज न विसरता करायची गोष्ट. स्वच्छता एके स्वच्छता, स्वच्छता दुणे स्वच्छता, स्वच्छता त्रिक स्वच्छता. सुनांनी पैठणीत सजायलाच हवं, पण त्याआधी सुनबाई जिंकायला हवं. सासूबाई, खाई मिठाई तुमच्याच हातची. कुणी काहीही म्हणा, पैठणी फक्त सुनेचीच. पैठणी सासूचीच. अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. दिंडोशीतला द. देवाला दिवा लावते वाकून, मयूररावांचे नाव घ्यायचे, सर्वांचा मान राखते. चला आघाडी घेतली. आई कोणताही उखाणा घ्यायचा. भाव तिथे शब्द, शब्द तिथे कविता. मनोहररावांचे नाव घेते. आदेश भाऊजी करिता. करिता. अरे वा, शेवटी मला थोडी मदत करावी लागली. द्या ओळख करून सगळी. हे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे बाबा. बरं. ही पण बहीण. बरं. ही बहीण. बहीण. आणि शेजारी पण आहेत. शेजारी. नमस्कार. शेजारी. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आई, तुमचं बालपण कुठलं? माझं वडाळा. वडाळ्याला कुठे? बीपीटी कॉलनी. आणि तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण थोडं गावाला हां. आणि नंतर 11 नंतर इकडे मुंबईला. मुंबईला कुठे? लालबागला. लालबाग. हो. आणि मग तुम्हाला कोणी सांगितलं बीपीटीत मुलगी आहे म्हणून? ते आमचे जे रिलेटिव्ह होते मधले, त्यांच्या सासऱ्यांच्या ओळखीचे हां. आणि आमच्या मामांच्या ओळखीचे. बर. त्यांनी सांगितलं अशी मुलगी आहे. अशी? हा, म्हणजे अशी. हा, अशी. अशी. हा. आता अशीच मला. आणि मग त्याने ते हे बोलणी वगैरे झाली. हां. नंतर कांदे पोहे. कांदे पोहे आणि सुरू झाली म्हणजे कांदे पोहे. हो, कांदे पोहेला झालं, बघणं झालं वगैरे. हां. प्रश्न विचारले गेले, थोडे विचारतात त्यावेळेला 38 वर्षापूर्वी. म्हणजे तुम्ही विचारले होते प्रश्न? विचारलं, मला सांगितलं विचारा म्हणून. तेव्हा तुम्ही काय विचारलं नाही त्याला? नाही, काहीच नाही. आणि मग लग्नानंतर कोण विचारतं कोणाला? आता ते दोघंही विचारतात थोडं थोडं. बरं, आता जरा तुमच्याविषयी. तुमचं माहेर कुठलं? माझा माहेर बोरिवली. आणि तुम्ही इथेच ना? हां, गेली 2 वर्ष आम्ही इथेच राहतो, पण आम्ही मूळची अंधेरीलाच म्हणजे वाढलोय मी. तुमचं कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेजच आहे. नाही, ते पण ते कसं केलं ते अरेंज? म्हणजे आधी आम्ही दोघं भेटलो होतो एका मॉलमध्ये बोरिवलीला. कसे काय ते? म्हणजे एका वेबसाईट थ्रू हिचा रेफरन्स मिळाला होता. बरं. मग फोन केला होता हिच्या घरी, म्हणजे पत्रिका जुळवली. तुम्ही जुळवली? हो, म्हणजे जुळवली. अशी कशी जुळवलीत?
जुळली. जुळायची होती म्हणून जुळली. जुळायची होती म्हणून जुळली कशी? ते म्हणाले जुळवली. म्हणजे काय इकडचे 5 तिकडे, तिकडचे 3 इकडे असं केलं की काय? मग पत्रिका जुळली आमची. कशी? भटाने जुळवून दिली. भटांनी जुळवली. आणि मग तुम्ही भेटला कुठल्या मॉलमध्ये? आम्ही कांदिवलीला रघुलीला मॉल आहे तिथे वा वा, रघुलीला. वा वा, चांगलं नाव आहे. हा, आणि मग तिकडे एकदा भेटलो पहिल्यांदा. पण मग घरच्यांना माहिती होतं तुम्ही भेटणार हो आहात हो ते? अच्छा, सांगून भेटले. हो. हा. आणि मग मग परत 1-2दा आम्ही असे भेटलो, म्हणजे ऑफिस नंतर वगैरे भेटलो, हा. बोललो एकमेकांशी. मग वाटलं की नाही हिच्याशी म्हणजे काय वाटलं? सगळे जुळत आहे सगळं. कशामुळे वाटलं? बिल त्यांनी दिलं का मॉलमध्ये? मग तेव्हा दिलेलं, नंतर मलाच द्यायला लागतं. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सूनबाईंसाठी. सासूबाईंनी त्यांच्या आईकडून घेतलेला कोणता गुण सुनेनंही घ्यावा असं त्यांना वाटतं? टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचा सदुपयोग करणे हे मला त्यांच्याकडून शिकायचंय. चुकलं काहीतरी, उगाच आपलं ते. काय हो? स्वच्छता. स्वच्छता. कळली? हा, म्हणजे साफसफाई यांनी करावी. सफाई नाही करून म्हणजे हा. मदत करावी. ती करते, तशी असली की थोडीफार करते. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही कशाचा पूर्ण ताबा लवकरात लवकर घ्यावा असं सासूबाईंना वाटतं? घराची स्वच्छता आणि जेवण करणं. हा, जेवण करणे म्हणजे स्वयंपाकघराचा ताबा. स्वयंपाकघराचा ताबा. हे गुण बरोबर आहे, म्हणजे हा गुण मिळाला. आता पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्याकडून कोणती गोष्ट शिकण्यासारखी आहे असं सूनबाईंना वाटतं? नॉनव्हेज वगैरे बनवणार नाही, चुकलं. काय हो? टाइम मॅनेजमेंट. कधीपासून क्लासेस लावताय आपलं तुम्ही? हा, कधीपासून शिकणार आहे? आता शिकतेच आहे मी, हळूहळू शिकतेच आहे. पुढचा प्रश्न. मुलाबरोबर पाहिलेल्या कोणत्या चित्रपटानं सुनेची सासरबद्दलची भीती कमी केली? कुठला चित्रपट? माहिती. तुम्हाला नाही माहिती? कुठला बघितला तू? सिंघम. सिंगम. माझी सटाकली रे. चला, यानंतरचा प्रश्न सासरे बुवांसाठी. तुम्ही सोडून सासूबाईंचा आवडता हिरो कोणता? ऋषिक बरोबर कोणता असेल? थांबा, तुमचा चेहरा मला बघायचा. यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर कसा होतो तो. हा, थांबा, सांगा आई. शशी कपूर. शशी कपूर. मी काय म्हटलं? ऋषी कपूर. पण ठीक आहे. कपूर इज सेम. कपूर सेम. कपूर सेम. भावांमध्ये गडबड झाली. पुढचा तुमच्यासाठी आहे प्रश्न. हा, पहिल्या भेटीत तुमची आणि पत्नीची कोणती कॉमन चोरी पकडली गेली? तेव्हा ऍक्च्युली असं झालं की म्हणजे आम्ही ऍक्च्युली दोघंच भेटणार होतो, पण मी आईला पण घेऊन गेलो होतो. पण आई खालती बसली होती मॉलमध्ये आणि मी हिला भेटायला गेलो होतो. तर आमची सगळे म्हणजे एकमेकांशी बोलणं झालं आणि मग मी निघालो. त्याच्यानंतर मग म्हणजे तिला कळलं की आई पण आली होती आणि मग आम्ही निघालो तेव्हा ऍक्च्युली कळलं की ती तिच्या बहिणीला पण घेऊन आली होती, जी तिकडे फिरवते आमच्या बरोबर. जबरा सेटिंग लावलं होतं. दोघांनी ठरवलेलं एकट्याने भेटायचं, पण बरोबर दोघेही घेऊन आले होते चिलखत सोबत. हो ना? नमस्कार. नमस्कार. साधारण कोण तुमच्या पाठीमागे उभे असलेल्यापैकी वाद घालण्यात एक्सपर्ट आहे असं वाटतं तुम्हाला? एक नाव सांगायचं असेल तर कोणाचं सांगा? नीना. हा? नीना. नीना. नीना म्हणजे कोण? या तुम्ही ह्या कोण असतात? त्या माझ्या ऑफिस मधल्या कलिग आहेत. मग आता भांडून आलाय वाटतं, वाद घालून. आणि या बाजूला मीना. हा, ही माझी मैत्रीण काय आहे नाव? ऑफिस मधली. मीना. मीना. काय तुमचं काय नाव? नीना. मीना विरुद्ध मीना. आजचा चर्चेचा विषय आहे आणि मग त्यावर आपल्या सगळ्यांनी मत व्यक्त करायचं आहे. घरात साफसफाई ही रोजच केली पाहिजे का? तुमचं काय म्हणणं आहे? रोज करायलाच पाहिजे. हा, आणि आपण आता घरी आहोत म्हणजे आता मी सर्व्हिस करत होती. मी सकाळी लवकर उठून सगळं आटपून म्हणजे घरचं जिथल्या तिथे ठेवून ऑफिसला मुलांचं करून जात होती. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रोजची साफसफाई रोज केलीच पाहिजे. मला ती सवयच झाली. पण तुमचं काय म्हणणं आहे? रोजची साफसफाई रोजच केली पाहिजे का, की आठवड्यातून एकदा केली तर चालेल? आपलं आवरणं झाडू मारणं ठीक आहे, पण बाकीची साफसफाई ती आठवड्यातनं एकदा असं मला वाटतं. कारण की एवढं म्हणजे जमत नाही. फर्निचर पुसणं म्हणा, खिडक्या पुसणं म्हणा, ते रोजच्या रोज जमत नाही. बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे नाही रोजच्या रोज साफसफाई काय करण्याची गरज नाही. यांचं म्हणणं रोज साफसफाई करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे?
साफसफाई म्हणजे मी असं म्हणत नाही की रोज पूर्ण फर्निचर पुसावं किंवा खिडक्या पुसत बसावं, पण घर स्वच्छ दिसायला पाहिजे एवढी तरी साफसफाई झाली पाहिजे रोज. तर ते असंही स्वच्छच दिसतंय ना. 4 माणसात कुठं काय करताय तुम्ही? का बाबा इकडचे कप काढतात तिथे ठेवतात, तिकडचे काय, असं कुठे करताय तुम्ही? स्वच्छच आहे घर. हा नाही तसं स्वच्छ असतं, पण हा. म्हणजे की बाबा नीट निटकं दिसावं, म्हणजे तेवढ्यापुरती तरी साफसफाई रोजच्या रोज झाली पाहिजे असं मला. थांबा बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही, तशी टापटीपीने सफाई सगळं करते व्यवस्थित ती. तरी पण म्हणजे प्रत्येक वस्तू हा जर साफसफाई दर दिवशी करायला लागलं हा. तर ते सगळ्यांना शक्य होणार नाही ना. हा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की साफसफाई कधीतरी केली पाहिजे. याला म्हणतात सुनेची बाजू. किती वर्ष झाली लग्नाला? 38. कळेल आता मी गेल्यावर. हा चर्चेचा विषय, गमती बरेचसे विषय चर्चेतून बाहेर येतात. तुमचं काय म्हणणं आहे इकडे? सांगा प्रत्येकाला तुमचं काय म्हणणं आहे? नाही, रोज नाही करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं? आठवड्यातनं ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळीच वेळ मिळतो. त्याविषयी तुम्ही म्हणणार आठवड्यावर इतकं काम केलं, आता हे कुठे आणि 1 दिवस करा. ते ऑफिसमध्ये, हे घरी. घे घरी. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर, वेळोवेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की करायची, पण ह्याचा अर्थ असा नाही की रोजच ते करायचं. रोजच पुन्हा ते करणं ऑफिस जाणाऱ्यांना शक्य नाही होत. आणि तुमचं काय म्हणणं आहे? वेळेअभावी जसं मिळेल तसं करायचं. करावं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच नाही. काय तुमचं म्हणणं आहे? रोजच्या रोज जमणार नाही तिला, ऑफिसमध्ये जाते. या कोण असतात? या मावशी. मावशी तुमचीच बाजू घेणार. इकडे काय म्हणतायत या बाजूला? बरं, ऑफिसच्या वेळेला आपण करणार आणि करणार. बरोबर 2 दिवसांनी कधीतरी. चालेल. बर. बघा मैत्रिणी फिरल्या तुम्ही. मला माहिती केली पाहिजे. हा रोज केली. लगेच तुमच्या बाजूने आली माहिती. वहिनी आहे का? लगेच तुमच्या बाजूने. हा इकडे तुमचं काय म्हणणं आहे? शक्यतो होईल तेवढी रोजची रोज केली तर बरी पडेल, म्हणजे आठवड्याला जास्त एकदम धूळ साचणार नाही, एकदम येणार नाही बर्डन आठवड्याला. कळलं? त्यामुळे हळूहळू करा. हा हे झाले चर्चेचे विषय. पण आता हे सगळे विषय कागदावर उमटवण्याची वेळ आलेली आहे. हसत खेळत आनंद घेत आनंद देत हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. बघूया कोणाचं मत कोणतं आहे. आणि आता काही प्रश्न. या दोघींपैकी पाहुणचार कोणाचा चांगला हो? सूनबाई की सासूबाई? सांगा आता, उत्तर द्या. 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतात सासू. पुढचा प्रश्न. घरचा पसारा पाहून कुणाला लवकर आठवाल? चला. हा पुढचा प्रश्न. या दोघींपैकी थंड डोकं कोणाचं? सासूबाईंचं की सूनबाईंचं? इथे सासरे बुवा म्हणतायत सून. थंड डोकं सुनेचं आहे. सूनच म्हणतायत सगळे. काय हो? हा या दोघींपैकी स्वयंपाकघरात राज्य कोणाचं? सासूबाई. हा गुण सासूबाईंना. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? हा गुण सूनबाईंना मिळाला. आतापर्यंत आपण बघितलं तर सून गटाचे आहेत 3 गुण आणि सासू गटाचे आहेत 4 गुण. मगाशी एक चर्चेचा विषय होता की ती घरची साफसफाई स्वच्छता असते ना जी काय, ती रोजच्या रोज केली पाहिजे का? आणि मग सगळ्यांची मतं आली. काही ऑफिसची मतं सुद्धा इकडे घुसडण्यात आली. पण अनेक मतं आली आणि मग त्यातून ती मतं आता कागदावर उठलेली आहेत, म्हणजे उमटलेली आहेत. बघूया काय झालेलं आहे. घ्या. तेव्हा रोज केली पाहिजे की काय? 6 जरा आवाज जोरात येऊ द्या. आवाज वाढलाय सासूबाईंचा. काय ओरडतात सासूबा? 9 10
उठा रोज सकाळी आता. अकरा, इकडे किती आहेत? 14, बघूया ना 15 आणि 16 तरी होत आहेत का? थांबा, हे पहिलं मुलाचं. हा नको, आधी सासऱ्यांचं घेऊया. घ्या. 15. कोणाच्या बाजूने असेल? तो माझ्या बाजूने असणार. दादागिरी झाली आहे 10 महिन्यात. हा, आईच्या बाजूला बसलेल्या मुलाला ह्या म्हणतात नाही माझ्या बाजूलाच असणार. थांबा, सासू घ्या. अरे काय इंग्लिश मध्ये लिहिलंय? किती झाले? 18. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. खेळ सोपा आहे. समोर या रिंग दिसत आहेत आणि 10-10 चेंडू विशिष्ट अंतरावरती जमिनीवरती चेंडू आपटायचा तो टेबल टेनिसचा आणि तो उडून त्या रिंगमध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि बघूया कोणाची गुणसंख्या जास्त होते. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 तुमच्यापासून. 1 थांबा. 1 तुम्ही. 1 तुम्ही आणि 1-1 झालेली आहे संधी. चला आता 3-3. 3 सासूच्या नावाने साफसफाई जोरात चालली आहे. अरे बघा 3 सून म्हणजे आठवड्याने करणार साफसफाई. चला तुम्ही 3 थोडी होता. अँगल तिथे. हो. तीन. चला तुम्ही 2 टाका. बरं झालं. टंग टंग टंग. आई बघा नीट आता. आता हे टाका. थांबा आता किती आहे? 1 2 3 4 5 ही तुमची गुणसंख्या तर सासूबाईंची गुणसंख्या 1 2 3 आणि त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत सुनबाई. अभिनंदन. खूप छान साथ दिली मुलांनी, सासरे बुवांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. अभिनंदन बाबा. ही भेटवस्तू तुम्हाला. आणि आजच्या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. आता मला कळलं खाली का बघत होतं मला. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.